नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। मित्रांनो, श्रीराम जन्म सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या 6 वस्तू मिळणार आहेत। मित्रांनो, त्या 6 वस्तू कोणकोणत्या आहेत व कधीपर्यंत लाभार्थ्यांना मिळणार आहेत याच्या संदर्भात जो मंत्रिमंडळ निर्णय देण्यात आला आहे तो मंत्रिमंडळ निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024 श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हा आनंदाचा शिधा 22 जानेवारी पासून पात्र शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे। मित्रांनो, यामध्ये ज्या 6 वस्तू मिळणार आहेत त्या कोणकोणत्या आहेत ते पहा। साखर, खाद्यतेल, चना डाळ, रवा, मैदा आणि पोहा या 6 वस्तू समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो, या 6 वस्तू लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहेत। तसेच मित्रांनो, हा आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे। तसेच मित्रांनो, राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांनाच मिळणार आहे। तसेच मित्रांनो, हा जो शिधा आहे तो कोणकोणत्या विभागातील व कोणकोणत्या जिल्ह्यातील मिळणार आहे ते पहा। छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील APL केसरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, या आनंदाच्या शिध्यासाठी किती रुपयांचा निधी देण्यात आला आहे ते पहा। 549.86 कोटी रुपये अंदाजित खर्च मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे। मित्रांनो, हा आनंदाचा शिधा प्रति संच 100 रुपयाच्या या सवलतीच्या दराने वितरित करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, राज्यातील शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 22 जानेवारी पासून हा आनंदाचा शिधा वितरित करण्यास सुरुवात होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।